हाय हॅलो नमस्कार सखी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणून कोणते शाकाहारी पदार्थ घेऊ शकतो आणि त्यातून आपल्याला कोणकोणते पौष्टिक घटक मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। सखी, या चॅनलवर आपण हेल्थ टिप्स, किचन टिप्स, ब्युटी टिप्स, रिलेशनशिप टिप्स आणि असे भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता। त्यामुळे सखी, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करायला, कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मांसाहारी पदार्थांमधून प्रोटीन, आयर्न, झिंक, विटॅमिन B12, ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात मिळते। विटॅमिन B12 बऱ्याच कमी पदार्थांमधून मिळते, ते आपल्याला मांसाहारी पदार्थातून मुबलक मिळते। शरीर बांधणीसाठी, वाढीसाठी, रक्तातील लाल पेशी वाढण्यासाठी, मेंदूसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी मांसाहारी पदार्थ फायदेशीर असतात। वजन वाढवण्यासाठी असो किंवा कमी करण्यासाठी बॅलन्स डाएट म्हणून, एक पूर्ण आहार म्हणून मांसाहारी पदार्थ आवर्जून वापरले जातात। आपली त्वचा, केस, हाडे यांच्यासाठीही मांसाहारी पदार्थांमधून आवश्यक असणारी बरीचशी पोषण तत्व मिळतात। खेळाडू, जास्त श्रमाची कामं करणाऱ्या लोकांना मांसाहार आवर्जून दिला जातो। परंतु तुम्ही जर मांसाहार खात नसाल किंवा काही कारणाने जर तो बंद करणं भाग असेल तर नियमितपणे आहारामध्ये शाकाहारी असे काही पदार्थ घेणं गरजेचं असतं, ज्यातून तुम्हाला मांसाहारात मिळणारी सगळी तत्व मिळतील। आज आपण ते पदार्थ पाहूया। पहिलं आहे पनीर। पनीरमधून प्रोटीन, कॅल्शियम, गुड फॅट, विटॅमिन B12, फॉस्फरस मुबलक मिळतं। त्यामुळे नियमितपणे आहारामध्ये पनीर ठेवू शकता। पनीरला पर्याय किंवा त्यासोबतच तुम्ही टोफू देखील घेऊ शकता। टोफू हे सोयाबीनचं पनीर किंवा दही असतं। टोफूमध्ये देखील मुबलक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आपल्याला मिळतं। सोया चंक्स आणि सोया प्रोडक्ट, त्याच्यामध्ये तुम्ही सोया चंक्स, सोया मिल्क, सोया पनीर घेऊ शकता। यातूनही प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, लेस फॅट, कॅल्शियम, आयर्न, झिंक, कॉपर, फॉस्फरस असे भरपूर पौष्टिक घटक आपल्याला मिळतात। ब्रोकोलीमधून देखील फायबर, प्रोटीन, विटॅमिन C, विटॅमिन K, विटॅमिन E, फोलेट, फायबर, मुबलक प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम मिळतं। मशरूममधून विटॅमिन D, विटॅमिन B6, सेलेनियम, फॉस्फरस आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळतं। त्यामुळे मशरूमही आहारामध्ये नियमित ठेवू शकता। हिरव्या पालेभाज्या, त्यात विशेष म्हणजे पालक, त्यामधून आपल्याला कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, मॅग्नीज, विटॅमिन A, विटॅमिन C, विटॅमिन K मुबलक मिळतं। सत्तू म्हणजे फुटाण्यापासून केलेलं पीठ, या सत्तूपासूनही आपल्याला भरपूर प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम मिळतं। डाळी आणि कडधान्य हे प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत, हे आपल्याला माहीत आहे। डाळींमधूनही भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन आपल्याला मिळतात। डाळी, कडधान्य जर तुम्ही मोड आणून खात असाल तर त्याचे अधिकच फायदे दिसून येतात। भिजवलेले शेंगदाणे, जवस, ड्रायफ्रूट, चिया सीड्स, पंपकिन सीड्स असे वेगवेगळ्या सीड्स ही आहारामध्ये नियमितपणे ठेवू शकता। या ड्रायफ्रूट आणि सीड्समधूनही तुम्हाला भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न मिळायला मदत होते, जे की शरीराच्या वाढीसाठी आणि बांधणीसाठी खूप गरजेचे असतात। त्यासोबतच सिजनेबल फळं, सिजनेबल सगळ्या भाज्या नियमितपणे आहारात ठेवण्याची आवश्यकता असते, जेणेकरून तुम्ही जरी मांसाहार घेतला नाही तरीही तुमच्या शरीराची झीज भरून येण्यासाठी, शरीराला आवश्यक असणारी सगळी पोषण तत्व मिळण्यासाठी मांसाहाराला पर्याय म्हणून हे सगळे पदार्थ फायदेशीर ठरतील। त्यामुळे जर मांसाहार बंद केला असेल किंवा जर तुम्ही तो घेतच नसाल तर प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, झिंक असे घटक मिळण्यासाठी आहारामध्ये आत्ता आपण पाहिलेल्या पदार्थ नक्की घेऊ शकता। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। सखी, या चॅनलवर आपण असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज नियमित पाहू शकता। हे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। परत भेटूया अशा नवीन आणि उपयुक्त माहितीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।